समता सूर्य न्यूज, जनामनात लोकप्रिय। नमस्कार, समता सूर्यमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज आपण आलेलो आहे बार्लोनी तालुका माडा येथे। या ठिकाणी माझा गाव व माझी पंचायत या कार्यक्रमामध्ये सर्वांचं स्वागत। आता आपण जात आहोत आपल्या गावाचे जे कारभारी आहेत, जे कारभारी ग्रामपंचायत सरपंच सदस्य यांच्याकडे आपण जात आहोत। आपल्या बार्लोनी गावाचे हब आदरणीय आबासाहेब मोरे यांच्याकडे आपण जात आहोत आणि आपल्या गावाचा विकास आणि गावाची राहिलेली कामं याबद्दल आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। मी आबासाहेब मोरे बार्लोनी ग्रामस्थ आणि या ठिकाणी माझा गाव माझी बातमी या कार्यक्रमामध्ये समता सूर्य चॅनल या बार्लोनी गावामध्ये उपस्थित राहिलेले आहेत। ते चॅनल प्रकाश हातकर हे चालवत आहेत। त्याचप्रमाणे या ठिकाणी बार्लोनी ग्रामपंचायतीचे सरपंच, त्याचप्रमाणे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुरेश बापू, नाना पाटील ग्रामपंचायत सदस्य, त्याचप्रमाणे संतोष शेलार, कैलास हनवते, अमोल नवले, आरवी राऊत, सर्व ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेले आहेत। तर या चॅनलमध्ये माझा गाव आणि विकास या संदर्भात माहिती घेण्यासाठी ते समता सूर्य चॅनल या बार्लोनी गावामध्ये दाखल झालेला आहे। त्या निमित्तानं या गेल्या 5 वर्षामध्ये गावचा विकास तसा बऱ्यापैकी झालेला आहे, परंतु गावच्या सर्व समस्या सुटतील अशातला प्रकार नाही। कारण दरवर्षी काही ना काही समस्या निर्माण होत असतात, नवीन समस्या निर्माण होत असतात। आपल्याला वाटतं गावचा विकास झाला, परंतु ज्या पद्धतीनं विकास झाला त्याच पद्धतीनं पुढच्या काही समस्याही त्या ठिकाणी निर्माण झालेल्या असतात। या ठिकाणी गावातले रस्ते, पाणी पुरवठ्याची सोय, लाईटची सोय बऱ्यापैकी या ठिकाणी गावचे तरुण तडफदार सरपंच संजय बाप्पा लोंढे यांनी केलेले, त्यांना सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी सहकार्य केलेले आहेत। विकासाच्या कामामध्ये सर्वांनीच सहकार्य केल्यामुळं गावचा थोडाफार विकास झालेला आहे। त्या पद्धतीनं आणि पुढे वाटचाल चालू राहणार आहे। आताच ग्रामपंचायतीची मुदत संपलेली आहे, पुढे आता इलेक्शन लागलेलं आहे। त्या निमित्तानं माझं तर मत असं आहे की सर्वांनी खेळीमेळीने या ठिकाणी एकत्र येऊन गावच्या विकासासाठी सर्वांनी अशा प्रकारचं बिनविरोध ग्रामपंचायत इलेक्शन करावं, अशाच प्रकारची विनंती मी या निमित्तानं करणार आहे। आणि आणखीन काही लोकांच्या समस्या बऱ्याच राहिलेल्या आहेत। गटारीची कामं चालू आहेत, रस्त्याची कामं चालू आहेत, त्याचप्रमाणे अनेक मंदिराची कामं झालेली आहेत। परंतु शेतामध्ये जे काही रस्ते आहेत, शेतकऱ्याच्या ज्या अडचणी आहेत, आज ऊसाची परिस्थिती सगळीकडे ऊस भरपूर झालेला आहे, पाऊस पडलेला आहे। पावसामुळे शेतामध्ये जाण्यासाठी एकही रस्ता राहिलेला नाही। तरी त्या रस्त्याची कामाच्या विकासाच्या दृष्टीनं या ग्रामपंचायतीच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी सरपंच आणि सदस्य यांनी आमदारकडे जाऊन त्याचा पाठपुरावा करून सर्व रस्त्याची कामं सगळ्यांनी एकमतानं करावी, अशा प्रकारची विनंती मी या सदस्यांना सर्वांना करणार आहे। त्याचप्रमाणे आणखीन कोणाची काही कामं असतील, आता बरेच मोठं शेतीचं नुकसान झालेलं आहे मध्ये अतिवृष्टीनं, त्या पद्धतीनं पंचनामे झालेले आहेत, त्याचे पंचनामे सरकारकडे गेलेले आहेत, त्याची कार्यवाही चालू झालेली आहे। आणि अशा सर्व दृष्टिकोनातून शेतकरी हा पाक पिळवटून गेलेला आहे, त्या शेतकऱ्याला उभारी आणण्यासाठी शासनाने मदत करावी, अशा प्रकारची विनंती या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी या ठिकाणी करीत आहे। नमस्कार, मी अमोल नवले। झालेल्या विकासाबद्दल बऱ्यापैकी समाधानी आहे, विकास बऱ्यापैकी झाला आहे असं दिसतंय। परंतु आता जो रस्त्याचं काम चालू आहे ह्या कुर्डवाडी करमाळा रोडचं, तर या रोडला बऱ्याच ठिकाणी असं दिसतंय की जो कॉन्ट्रॅक्टदार आहे तो काळजीपूर्वक काम करत नाही, त्यामुळं बऱ्याच गोष्टी अपघात वगैरे घडत आहेत। गावातील एका तरुण मित्राचा जीव देखील यात गेलाय, तर याकडं सरपंचांनी लक्ष द्यावं आणि जिथं गरज पडेल, जिथं काही आवश्यकता वाटते तिथं त्या कंत्राटदाराला ताबडतोब फोन करून सगळं व्यवस्थित सांगून त्याच्याकडून जबाबदारीनं काम करून घ्यावं, एवढी माझी अपेक्षा आहे। मी राजेंद्र भागवत राऊत बार्लोनी या ठिकाणी आपल्याच गावातील पत्रकार अंकुश ज्ञानदेव आतकर यांनी एक 15 दिवस झालं नवीन चॅनल चालू केलेलं आहे। त्या चॅनलचं नाव आहे समता सूर्य न्यूज, जनामनात लोकप्रिय। यांनी या ठिकाणी प्रथमतः कुर्डवाडी नगर परिषदेमध्ये कुर्डवाडीतील ज्या पक्षाचे शहराध्यक्ष आहेत अशा सर्व शहराध्यक्षाची गेल्या आठवड्यात मुलाखत घेतली होती। आणि त्यानंतर आपल्या बार्लोनी गावामध्ये आदरणीय विद्यमान सरपंच संजय बाप्पा लोंढे व व्यंकटेश नाना पाटील यांच्याशी चर्चा करून आपल्या गावामध्ये आज आपलं गाव आपली पंचायत यामध्ये हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे।
आत्ताच माझ्या अगोदर हवप आबासाहेब मोरे कंडक्टर यांनी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. मी जास्त काही बोलणार नाही. या ठिकाणी आबानानांनी मनोगत व्यक्त करताना म्हणले होते की ग्रामपंचायत निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि बिनविरोध ग्रामपंचायत व्हावी. माझी देखील तीच इच्छा आहे की या ठिकाणी सर्व नेते मंडळींनी विचार विनिमय करून जर येणारी निवडणूक बिनविरोध केली तर सर्वसामान्य जनतेला त्रास होणार नाही. कारण का आमका ह्या गटाचा तमका त्या गटाचा, कुणाची पार्टी ती कुणाची येत नाही, पुन्हा ज्याची पार्टी आलेली त्याच गटाची कामं होतात आणि विरोधकाची कामे मागं राहिली जातात. तसेच शासकीय ज्या स्कीमा येतात, पार्टी कुणाची असू, शासकीय स्कीम आल्यावर जास्तीत जास्त ग्रामस्थांना लाभ व्हावा याच्याकडे देखील ह्या गाव पातळीवरील सत्ताधारी पक्ष असेल अगर विरोधक असेल यांनी विचार विनिमय करून जास्तीत जास्त ग्रामस्थांना कसा लाभ देता येईल ह्याचा एक सर्वांनी विचार केला पाहिजे. एवढे बोलतो आणि मी माझे मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. समता सुरे चॅनलला माझा नमस्कार. मी कैलास हानवते बोलतोय. सरपंचानं बऱ्यापैकी विकास केलेला आहे, न पार्टीचा ऐकता आणि विरोधक आणि आमचा तुमचा असं न मानता त्यांनी विकास केलेला आहे. आजच्या या समता सूर्य या चॅनलचे आमचे सहकारी व पत्रकार प्रकाश आटकर यांनी आज या बारलोणी गावामध्ये सर्व गावच्या ग्रामस्थाच्या आणि ग्रामपंचायतीने जी का आजपर्यंत केलेली कार्य आहे यासाठी मुलाखत या ठिकाणी घेतली. त्याबद्दल मी प्रथमतः प्रकाश आटकरचं अभिनंदन करतो. आणि आज या ठिकाणी गेली 36 वर्षे कैलासवासी आदरणीय मारुती बागल यांच्या नेतृत्वाखाली जी गावचा विकास गाडा चाललेला आहे त्यात सर्वांनी कुठेही कैलासवासी आबांनी आणि त्यांच्या पाठोपाठ आम्हीही कुठेही राजकारणात विरोधक असो किंवा कोणी असो आजपर्यंत सर्वांच्या समस्या सोडवत गेलेलो आहे. आणि इथूनही पुढल्या काळात विरोधक कधी न बघितलेला आहे. कुणाच्या कारखान्याच्या माध्यमातून सुद्धा आदरणीय दादानी आणि मामांनी प्रत्येक ठिकाणी बारलोणीकरांना झुकतं माप दिलेलं आहे. परवा बंधारा अतिवृष्टीमुळे खचला गेला त्या ठिकाणी या कर्मा तालुक्याचे भाग्यवंताचे आदरणीय मामा आणि आम्ही बोलवून ते बंधाऱ्याचं काम कुठलेल्या ठिकाणी बुजवायचं काम आता सध्या चालू करायला लावलं. त्याबद्दल कारण आता उन्हाळ्यात चालू करायचं म्हणलं की शेतकऱ्याचा ऊस परत गेल्यानंतर जळून जातेले म्हणून काय आदरणीय मामांनी त्या ठिकाणी येऊन पावसाळा चालू आहे, विहिरीला पाणी आहे तोपर्यंत तो बंधारा बुजवायचं कबूल केलं. कारण उन्हाळ्यात जर ती नाही काम चालू करायचं म्हणलं की पाणी शेतकऱ्याला मिळणार नाही, ऊस जळायला लागतील. म्हणून लवकरात लवकर प्रयत्न करून ती कामाला सुरुवात केली. त्याबद्दल आदरणीय मामांचंही मी ह्या ठिकाणी अभिनंदन करतो. आदरणीय दादांनी सुद्धा कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ह्या तालुक्याला पाण्याच्या माध्यमातून ऊसाचं उत्पन्न भरपूर ह्या तालुक्यात वाढवून दिलं. त्याबद्दल दादांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि पुढल्या काळात गावातल्या विकासासाठी दादांनी आणि मामांनी या ठिकाणी भरघोस सहकार्य केलं आणि त्याबद्दल मी ह्या ठिकाणी आवर्जून सांगतो बारलोणीकरांना की बाबा आपल्या गावामध्ये कुठलाही विकास करत असताना कैलासवासी आदरणीय आबांपासून ह्या गावचा विकास एवढा झाला की गावामध्ये पहिल्यांदा 20-25 वर्षापूर्वी उभा राहिलो ग्रामपंचायतीला प्रथम. त्यावेळेस इशीपासून गावाच्या बाहेर काहीच नव्हतं, गावकास होतं फक्त आणि कडानी कंप्लेंट पुकारणं पडलेलं होतं. आज ह्या गावचा विकास ही एवढ्या इमारती सर्व सभामंडप मंदिराचे ही केले ती कैलासवासी आबांच्या मार्गदर्शनाखाली. आणि आम्ही तो सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच त्या बागल पार्टीचा असल्यामुळं आजपर्यंत या ठिकाणी विकास घडत गेलेला आहे. आणि इथूनही पुढल्या काळात कुठेही राजकारण करताना विरोधक असो आणि
कुणीही असो सर्वांना आम्ही जवळ करून गावचा विकास करत गेलो आणि इथले पुढल्या काळात त्याच पद्धतीने काम करणार आहे. प्रथमतः समता सूर्य न्यूज चॅनलचं पार्ले स्वागत आणि संपादक प्रकाश आतकर यांचं पण स्वागत. कारण पार्लूनच्या ग्रामपंचायतचा ते आढावा घेत आहेत विकास कामांचा. गावात तसं विचार केला तर बऱ्यापैकी विकास कामे झालेले आहेत. पहिल्याही पार्टीकडून विकास कामे झालेले आहेत, आताही चालू सरपंचाकडून विकास कामे झालेले आहेत आणि त्यांना कोणीही विरोध केलेला नाही. चांगल्या कामाला कोणी विरोध पण करत नाही, केलेलं पण नाही. असंच विकास कामं करत राहावे त्यांनी. विकास कामाला आमचा पाठिंबा राहील. समता सूर्य न्यूज चॅनलच्या वतीनं आज बार्लोणी गावात त्या ग्रामपंचायतीच्या संदर्भात जी चर्चा घडवून आणली त्याबद्दल चॅनलचे प्रकाशात गायकवाड साहेब यांचे मी प्रथम मनापासून आभार मानतो. आत्ताच गावाच्या विकासाच्या बाबतीत किंवा इतर समस्याच्या बाबतीत आपापली प्रत्येकाने विचार व्यक्त केलं, मनोगत व्यक्त केलं. माझं मत असं आहे की विकास हा केला म्हणून सांगावा लागत नाही, तो दिसत असतो. आणि मारुतीचं मंदिर बांधलंय ही तुम्ही सांगायची गरज नाही, की तिथं उभं असतं. तुम्ही विकास केला असेल नसेल ही येणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये जरी केला असेल तर व्यवस्थित दिसेल, नसेल तर ती दिसणार नाही. पण विकास करीत असताना एक विरोधक म्हणून सुद्धा आम्ही चांगल्या कामाला कायमस्वरूपी पाठिंबा देऊ. जो निधी आलाय तो व्यवस्थित खर्च होतोय का नाही या बाबतीमध्ये लक्ष ठेवून पूर्णपणे सहकार्याची भूमिका गेल्या 5 वर्षात सरपंचाला घेतली. त्यामुळे गावाच्या विकासाच्या बाबतीत थोडाफार आमचा बी हातभार आहे. आज या समता सूर्य चॅनलच्या संपादक प्रकाश आतकर तसेच गायकवाड साहेब यांना प्रथमतः मी त्यांचा आभार मानतो. पहिल्यांदा त्यांनी बार्लोणी ग्रामपंचायतीची निवड केली. माझा गाव माझा विकास, माझा गाव माझी पंचायत या निमित्ताने ग्रामपंचायतीमध्ये जी काही कामं झाली आहेत त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी त्यांनी हे चॅनलच्या माध्यमातून कार्यक्रमाचे आयोजन केलेलं आहे. गावामध्ये विकास झालेलाच आहे आणि जी राहिलेला आहे त्याचे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवलेलेच आहेत. ज्यावेळेस आपण विकास कामं करतो 100% समाजकारण केल्यानंतर सगळं जी कामं आहेत ती व्यवस्थित होतात. जर आपण प्रत्येक गोष्टीत राजकारण करत बसलो तर आपल्या गावच्या विकासालाही खीळ बसते. त्याच्यामुळं आम्ही बापूच्या मार्गदर्शनाखाली, आबानानाच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे गपाटे वकिलांच्या मार्गदर्शनाखाली एकच डोक्यात ठेवलंय की समाजकारण करणे, गावचा विकास ह्याच्या व्यतिरिक्त राजकारण न करणे. कारण गावामध्ये कुठलंही राजकारण म्हणजे पार्टीचा हा माझ्या पार्टीचा हा असा विषय काही नाही. त्याच्यामुळं गावच्या विकासाला चालना मिळालेला आहे. गावचा विकास होणार आहे. आबानाना तुम्ही म्हणाला होता की जी रस्ता तुम्ही मला सुचवलं होतं, अकोलगाव रस्ता असेल, पिंपरी रस्ता असेल, गवळेवाडी रस्ता असेल, काशीद वस्ती आणि बंधारा रस्ता, त्या चारही बी रस्त्याच्या दुरुस्तीचे प्रस्ताव गेलेले आहेत. तर त्या साधारण माझा अंदाजे त्याला 8 लाखाचा त्यांनी मागणी केलेली आहे दुरुस्तीसाठी. तुमच्या एक अकोलगाव रस्त्याला ते पुलाचं ते कामासाठी ते प्रस्ताव गेलेले. दुसरी गोष्ट गावामधील राहिलेला कॉन्क्रीट रस्ते ह्याचे बी आपण प्रस्ताव दिलेले आहेत. 2-3 दिवसात मागल्या 2-3 दिवसात त्याला मंजुरी मिळेल. 10 लाख रुपये कॉन्क्रीट रस्त्यासाठी मंजुरी मिळालेली आहे आपल्याला मागल्या 4-5 दिवसाखाली. त्याचा बी ते काका बाप्पाच्या घरापर्यंत कॉन्क्रीट रस्त्याचा प्रस्ताव मंजूर झालेला आहे. अंडरग्राऊंड गटराचं सगळं काम इकडल्या साईडचं जे राहिले थोडं ती बी होणार आहे. आता गावातला अंडरग्राऊंड गटरीचा पूर्ण विषय प्रस्ताव ते 2 माझा अंदाज आहे ते फायनल झाल्यात जमाय. कारण गावातील पूर्ण अंडरग्राऊंड गटरीचं काम पूर्ण होणार आहे. दुसरी राहिली गोष्ट त्या
कॉन्क्रीट रस्त्याचं बी थोडं राहिलेलं आहे. माझा अंदाज आहे जर उद्याच्या इलेक्शनमध्ये आम्हाला संधी मिळाली तर 2 वर्षात माढा तालुक्यात 1 नंबर गाव बार्लोनी हे असणार. या ठिकाणी आज आपण बार्लोनी गावामध्ये माझा गाव माझी पंचायत या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहिलेले सर्व गावातील गावचे सरपंच सन्माननीय संजय लोंढे, त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक आदरणीय आबासाहेब मोरे, त्याचप्रमाणे आमचे दुसरे मार्गदर्शक सन्माननीय व्यंकटेश नाना पाटील, त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी संतोष शेलार, त्याचप्रमाणे राजेंद्र राऊत, त्याचप्रमाणे शिवसेना शाखा प्रमुख सन्माननीय दिगंबर आवताडे, त्याचप्रमाणे कैलास हानवते, तसेच युवा नेते अमोल नवले, त्याचप्रमाणे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक सन्माननीय आमचे मार्गदर्शक सुरेशजी बागल, सर्वांनी या ठिकाणी गावाचा विकास 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 आणि विकासाच्या कामाला पाठिंबा असं या ठिकाणी सर्वांनीच सांगितलेलं आहे. या ठिकाणी शुभेच्छा देतो.